मित्रांनो, व्हाईट बोर्डवरचं तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल. काय आहे? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट इज कन्व्हर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड ॲज एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. ओके, म्हणजे काय? एनर्जी ही नायदर बी क्रिएटेड म्हणजे स्वतःहून क्रिएट होत नाही, नॉर बी डिस्ट्रॉयड म्हणजे स्वतःहून ब्रेकही होत नाही. पण वन फॉर्म टू अनदर फॉर्म काय होते? ते ट्रान्सफर होते. एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्मकडे ट्रान्सफर होते. तुमच्या पुस्तकात देखील एक्झाम्पल म्हणजे आहे एक्सपेरिमेंटचं. आता आपण मॉडेल टू समजून घेऊया. ठीक आहे, मॉडेल काय दिलंय बघा, सिंपल. की आपण दोन लाकडांना ही रेष बांधलेली आहे आणि त्याच्यावर या दोन दोरींनी दोन खेळ बांधलेले आहे. ठीक आहे, ह्याला समज मी पॉईंट ए म्हणतो, ह्याला पॉईंट मी बी म्हणतो. ओके, ज्यावेळी मी या पॉईंट ए ला एनर्जी देईन म्हणजे माझ्याकडे ओढून सोडेन, ठीक आहे, त्यावेळी याची एनर्जी कालांतराने पॉईंट बी कडे ट्रान्सफर होईल आणि पॉईंट बी सुद्धा काय होणार? ऑसिलेट व्हायला सुरुवात होणार. ठीक आहे, दिसेल बघा तुम्हाला हळूहळू. ठीक आहे, आता ह्याची स्पीड कमी झालेली आहे. मी ऑब्जेक्ट हा काय लागलाय? ऑसिलेट व्हायला लागलाय. ठीक आहे, साधारणतः ज्यावेळी या ऑब्जेक्ट ए ची पॉईंट ए ची पूर्णपणे एनर्जी ट्रान्सफर बी कडे होणार, त्यावेळी तुम्हाला एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशनचं मिनिंग समजणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. एवढंच लक्षात ठेवायचे की ए पहिल्या पॉईंटची एनर्जी दुसऱ्या पॉईंटकडे काय होते? ट्रान्सफर. जसं आपण पाहू शकतो, हा पॉईंट आणि हा पॉईंट.